मुंबई, चेन्नई आणि बंगलोरच्या चाहत्यांना या IPL हंगामात तुमच्यासाठी एक मोठा धक्का आहे. कारण यावेळी मैदानात फक्त सामना होणार नाही तर शक्तिशाली युद्ध होणार आहे. आणि त्या युद्धाचा महत्त्वाचा बादशाह असणार आहे सनरायझर्स हैदराबाद. हैदराबादने यंदा असा संघ बनवला आहे की त्यांना हरवणं आता बाकी 7 संघांसाठी जवळपास अशक्य असल्याचं चित्र आहे. कारण त्यांच्या संघाची ताकद इतकी जबरदस्त आहे की प्रत्येक सामन्यात ते 170 अधिक धावांचा स्कोरही अगदी सहज करू शकतात. सर्वात सुरुवातीला पाहूयात या संघाचे बॅटिंग लाईनअप. अभिषेक शर्मा, पॉवर प्लेचा राजा, पहिल्या काही ओव्हर्समध्ये 50पेक्षा अधिक धावा करण्याची क्षमता. ट्रॅव्हिस हेड, विस्फोटक बॅट्समन, अगदी सहजपणे कोणत्याही गोलंदाजाला मोठमोठे फटके मारण्याची ताकद. अथर्व तायडे, मराठमोळा स्टार. अभिनव मनोहर, मधल्या फळीत भन्नाट बॅट्समन. सचिन बेबी, अनुभवी आणि टॉप क्लास बॅटर. अनिकेत वर्मा, तरुण पण घातक फिनिशर. सिमरजित सिंग, कोणत्याही क्रमांकावर तुफानी फलंदाजी करणारा. आता पाहूयात या संघाचे जबरदस्त ऑलराऊंडर. नितीश कुमार रेड्डी, मोठे फटके मारण्याची क्षमता, मिडल ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी. कामिंदू मेंडिस, बॅटिंग आणि स्पिन गोलंदाजी दोन्हीमध्ये जबरदस्त. वियान मुल्डर, अष्टपैलू खेळाडू, शेवटच्या काही षटकात तुफान फटकेबाजी. यानंतर पाहूया या संघातील विकेटकीपर. ईशान किशन, पहिल्याच बॉलपासून अटॅक मोडमध्ये. हेनरिक क्लासेन, मागील हंगामातील विध्वंसक बॅटर. आता पाहूयात या संघाचे प्रमुख अस्त्र असलेले बॉलिंग लाईनअप. पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाजीचा बॉस. मोहम्मद शमी, पॉवर प्लेतील भन्नाट स्टार गोलंदाज. हर्षल पटेल, डेथ ओव्हर्समध्ये स्पेशलिस्ट. राहुल चहर, फिरकीचा जादूगर. ॲडम झॅम्पा, बॉलिंगचा मास्टर प्लेयर. झिशान अन्सारी, युवा आणि तुफानी गोलंदाज. जयदेव उनादकट, अनुभवी आणि मॅच विनर बॉलर. ईशान मलिंगा, युवा व प्रभावी गोलंदाज. चला तर मग शेवटी पाहूया हैदराबाद संघाचे संभाव्य प्लेइंग 11. ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अभिनव मनोहर, वियान मुल्डर, पॅट कमिन्स, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि राहुल चहर. दरम्यान सनराइज हैदराबाद हा हंगाम जिंकण्यासाठी सज्ज आहे. MI, RCB, CSK किंवा कोणताही संघ असो, सनरायझर्स हैदराबाद पुढे कोणीच टिकू शकणार नाही असे चित्र असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.